किती विचार हो लोकेशी तेच मी त्याला विचारलं चालू का. आता मला भीती वाटते आपल्या चालू त्याला काही प्रॉब्लेम नाही. वळणाचे म्हणून लालपरी वगैरे आली तरी मी चालवू शकते. माझ्या नकळत जरी बोलला असता हा चालवू शकते तरी मला थोडासा खोटा दिलासा आला असता. बट दिस इज माय फेस पे तुमने मुझे ना बोलाय. चला आंबे काढू. चला कुठे असं थोडं एवढं नाही हात वळेल असं धरू नको. हा ठीक बाबा. चला चला आपल्याला टूर देणार आहे महेंद्र दादा. आपल्याला आंबे काढायला शिकवणार आहेत महेश दादा. आपल्या मागे बघा कोण कोण बसलेले आहेत. सगळ्यांनी हाय करा. हाय केलं तरच तुम्हाला ब्लॉग मध्ये आम्ही घेणार आहोत. याला बोलतात इंडियन जुगाड. मागे बघा आम्ही किती माणसं आपली बसलेली आहेत ऍडजस्ट करून. ह्याला काय म्हणतात पप्पा. घळ पकडलेला आहे. आम्ही दोघे छोटे आहोत म्हणून आम्ही इकडे ऍडजस्ट झालो. आणि मी स्वतः इकडे आता चेपट बसलाय स्वतःला. मी चेपतो याला आणि बाबा मला चेपतात मधून. मी आता मानेलाच चाललेलो आहोत आंबे काढायला. आमची तिथे आंब्याची झाडं आहेत. ती पण झाडं तुम्हाला दाखव. बरोबर आमच्या बरोबर स्कॅम झालेला आहे. गावाला जास्त राहत नाही त्यामुळे असं होतं की जर काही बघितले नाही तर कोणी आंबे काढून पण नेतात. मेहनतीने वर्षभर त्याला काळजी घेतो, खत पाणी देतो आणि मग नंतर बघायला येते आता की आंबेच नाहीयेत. आमच्या झाडावरचे आंबे जे 2 दिवसापूर्वी होते ते आज नाहीयेत. ते कोणीतरी काढलेले आहेत. ते आता माहित नाही कोणी काढलेत. पण व्हेरी सॅड ना किरण. आंब्याची चोरी. आता जेवढं तरी दिसतंय त्याच्यामध्ये समजतंय की कोणीतरी काढले. का तुम्ही असं करता. तुम्ही लावा ना झाड. झाड लावायला कोणी मना केलंय की झाड लावा, जगवा, वाढवा. तुम्हाला पण समजेल त्याची किती काळजी घ्यावी लागते. लोक मुंबईवरून एवढा लांब येतात प्रवास करून कशासाठी. आंबे खायला. आपली जागा आहे, झाडे, आंबे, फणस, फळ खायला सीझन मधून. आणि मग आंबे नसल्यावर वाईट नाही वाटणार. आता बघू काय मिळतंय का. आंबे काढायला सुरुवात झालीये. जेवढे आंबे राहिलेत मी बघतोय. गळ आहे तो देटाला, आंब्याच्या देटाला बरोबर तोडून मग आंबा त्याच्यात अलगद येतो. अच्छा. आणि मग त्याला खाली उतरवतात. हा सेटअप आहे. बास्केट आहे ज्याच्यामध्ये आंबा असा अलगद ठेवायचा असा. सो ही टोपली आणि ह्याच्यात शिकायणी आहे. शिकायणी म्हणजे जर वर सोडून आंबे काढायचे असतील तर त्याचा वापर होतो. आणि आंबा खाली पडला तर खराब होतो म्हणून तो नाजूक अलगद हाताने इव्हन काढल्यावर पण फेकायचा नाही. ठीक आहे समज गया. पप्पा मला शिकवत आहेत हाईटचा पूर्णपणे वापर असं टाचांवर आहे. आंबा वर करत असा. तसेच मोडून सांगतो. हा ओके असं. आता इझी वाटत. हा आहे इझी आहे. मग संस्कार हमसे बड़े हैं. आता हाईट प्रमाणे ह्याला असं पकडायचं आणि हे जे देठ आहे ना हे ह्याला असं वरती अपोजिट साईडला करायचं. ह्याला असं सेलोटेप कशी निघते. पकड असं पाडायचं नाही, सोडायचं नाही आणि ह्याला वर कर. थोडं खाली देठ पकडा. आया इथे पकड. इथे. हा हा इथे पकड. हा वर देख वर वर. हा नाही वर नाही. हा परफेक्ट. व्हेरी गुड. थांब थांब तसं नाही. थांब 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 आद्या. हे वाला आहे ना हे इथे पकड. इथे पकड आणि थांब. ह्याला इथे नाही पकडायचं. देटाला पकड. त्याला वर नाही. हा हात वर. खायला जशी मजा येते ना त्याच्यापेक्षा आंबे काढण्याची वेगळीच मजा आहे. चला हापूस, रिअल हापूस जो म्हणतात ना. आम्ही आणि देवगड मध्येच राहतो. हे फळ आहे ना हे खूप आमच्यासाठी सोनं आहे. म्हणतात ना सोन्यासारखं पिवळं. ते भाग्यात आहे आमच्या. म्हणून मी किरणशी लग्न केलं. माय गॉड. ओह यार किती औसम है. हे ना किरण मागे आहे कॅमेराच्या. स्कॅम झालाय माझ्यावर. स्कॅम. खाली पानांचा आवाज. पतेरा. सुकलेली पानं आंब्याची. मी एवढं मोठं आंब्याचं झाड खूप टाइम नंतर बघत आहे. लॉकडाऊन मध्ये यायला नाही मिळालं आम्हाला. मस्त 2 वर्ष अगोदर येऊन मी बरेच आंबे काढायला मदत केलेली. ऍक्च्युली खूप मोठं झाड आहे. आज आम्ही एकच झाडे कव्हर करणार आहोत. तेवढीच आपल्यात ताकद आहे. ताकदीपेक्षा जास्त आपण काही करत नाही.
इथले आंबे ऑलमोस्ट काढून झालेत. तिकडे बघा आया आता बघायचं भूमिका घेतलेली आहे आणि महेश दादा प्रो एकदम आंबे काढण्यात. आणि किरण आंबे गाळातून काढून ट्रान्सफर करा आहे पप्पांकडे. आदू बेचारा पायाला लागले त्याच्यामुळे बसला आता जरा वेळ. आणि पप्पा आपले फादर इन लॉ हे मस्तपैकी आंबे त्या कंटेनरमध्ये ठेवत आहेत. आद्या मी काढलेले आहेत आंबे, आता मी अजून नाही काढू शकत. तो माझी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी एकदम जवळून बघा. झूम करके तुमको दिखा रही हो की आंबा कसा दिसत आहे फांदीला मस्त. किरण मिस्टर मोहन राणे यांचा झील आंबे काढताना. अरे बापरे, येतोय का? मिळणार का? इथले काढायचे ते. सक्सेसफुल अटेम्प्ट आहे फर्स्ट. किरण मी तुला एवढी प्रशिक्षण दिली, मुंबईत घरी टाळे वाजून उचललेत, मला काय अपतक नाही त्याचा. लेट मी ट्रान्सफर इट टू माय ऑल व्ह्युअर्स. आता किरणनी एवढी वजन उचलली घरी पण त्याचा काही इथे उपयोग दिसत नाही. कसा इकडे पण कुठे आया तो दिसतोय. हा तो का तू. आणि हे दोन हा वजनदार आहेत आंबे एकदम. वर रे पडला तर मला शिवाय घालायला अशी काढतात आंबे. तिकडे पण आहे, तिकडे पण आहे, इकडे पण आहे, इकडे बघ. सावकार प्रॅक्टिस नसलेला तुम्हाला प्रॅक्टिस तर तुम्ही अशा प्रकारे आंबे काढू शकता. प्लस ही जी काठी आहे ती मागच्या लोकांना पण मारू शकता. त्यामुळे जर नवीन असेल आंबा काढणार तर लांब राहा, आहे की नाही. आंबे काढूची कॅपॅसिटी खपलेली आहे. कॅपॅसिटी खपलेली आहे. हा 4 आंबे काढले त्याच्यानंतर वजन किती येतात. त्या घराचं पण वजन भरपूर. हा बघा थकलेला इन्सान. 4 आंबे काढूनच आम्ही थकलेलो आहोत. ह्यांना मानायला पाहिजे. महेंद्र दादाला मानायला पाहिजे. महेश दादा एकदम. महेश दादाला मानायला पाहिजे. एवढे घ्यायचे आंबे एवढे पॉसिबलच नाही. 4 आंबे टाकले ना त्याचं वजन जवळजवळ 10 किलो पर्यंत होतं. गळ्यासकट, या पूर्ण गळ्यासकट मजबूत पाहिजेत. बघू शकता महेंद्राची बॉडी एकदम वीक, नसाच्या नसा दिसतात सगळ्या. पप्पा काय बोलता किती होतील तरी आंबे आपले? 1 पेटी तरी येईल का? किती? 1 पेटी 2 पेट्या होतील. अरे तिकडे पण आंबे आहेत. अरे आंबा पडला 1 लाखाचं नुकसान झालं. हा पिकत मला वाटलं. पुढ्या पूर्ण झाडावर कमसे कम 3-4 पेटी तरी आंबे आहेत. आणि आम्ही बघू शकतो, आम्ही फक्त खालून जेवढे आंबे काढले ना तेच बघू शकता. तिकडचं एक कॅरेट भरलेलं आहे, इकडची एक त्यांची शिकारणी आहे ती भरलेली आहे. आणि आमचं एक कॉम्पिटिशन होतं की ना कोण पिक्का आंबा स्पॉट करेल. तर महेश दादानी मला हा एक आंबा दाखवला जो पिकलाय पूर्ण. आय डोंट नो तुम्हाला दिसेल, हा काढतोय तिथेच. तो बघा निघेल का? तो भरपूर पिक आहे, तो पडला तर खराब होईल मला. आंबा तनू आंबा. पप्पानी सांगितली ही शिकारणी तिकडे उचलून ठेव, भरपूर जड आहे. अरे एवढीशी शिकारणी पण त्याचं वजन जवळजवळ पण 20-25 किलो तर असेल. 2 कॅरेट अजून एवढेच आंबे काढलेत. पण अजून बघू शकता भरपूर सारे आंबे झाड्यावर. बघ आंबावाला आंबा ठेवायचे. प्रकारे मी एक आंबे ह्या शिकारणीमधून या कॅरेट मध्ये टाकतोय. बोलू शकतो आपण, म्हणजे आपण सिटीमध्ये राहतो, मी रेग्युलर वर्कआउट करतो, पण मला नाही वाटत मी एवढं उचलू शकतो. ह्याचं कमसे कम वजन ह्या कॅरेटचं 50 किलो पर्यंत झालं असेल. म्हणजे ऍक्च्युली हे आंबे आहेत ना भरपूर भरीव असतात. तसं त्याच्या साईज वरून आणि त्यांच्या ओव्हरऑल वजनावरूनच समजतं. होऊ शकतं एक हाता एवढा माझा एक आंबा आहे. ओ काकूनू कितीशे आंबे गावले. खूप आंबे गावले. ते आंबे मी काढलेले. होय तर केवढे आंबे गावले. मॉप सारे आंबे गावले. तिकडे थकलेला माणूस
आंबे काढून थकलेला माणूस. कुठे? एक छोटीशी दुर्घटना होताना केड होऊन आम्हाला लागलेली आहे एक काठी आणि रक्ताचा प्रवाह बघू शकता थांबतच नाही. अरे 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 बापरे, बहुत ज्यादा खून बह रहा है. तर मग आधुनी त्याचा टॉवेल दिलेला आहे, सॅक्रिफाईस केलेला आहे की हा तुम्ही लावू शकता. आणि रक्ताचा प्रवाह अशा प्रकारे थांबवण्यात आलेला आहे. पाणी पाहिजे. ऑल गुड ऑल गुड. हाऊस द जोश, हाऊस द जोश. पोस्ट झालेला आहे जोश. हाऊस द जोश. बस. छोटे दोन चिल्लर पिल्लर आंबे आले त्यांच्या याच्यावरती. तिकडे दाखव. अरे दुसऱ्यांच्या झाडांवरचे आंबे पण बघत होतो मी इथे. गमछा घालून आयु हे पकड. खाली जमिनीवर ठेवा रे. खाऊ ठेवा. ओ गमछा घालून हे काय किधर गए थे कामगार तुम? हाँ तुमको लाया किसके लिए? आंबे निकालने को, और तुम क्या किधर भाग रहे हो? हम भाग नहीं रहे, हम आपकी सेवा में हाजिर है. हाँ दे पाणी पिणे दे. पाणी पे. एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायचीच राहिली. जे आंबे झाडावरून काढताना पडतात ते आम्ही घेत पण नाही. तो दादा बोलतोय की एवढे आपले अमीर आंबे आहेत आपल्याकडे की आम्ही पडलेले आंबे उचलत पण नाही. तर इथे तिकडे 2-3 पडलेत. आम्ही तेच आंबे कॅनिंगला टाकतो आणि तेच मार्केटमध्ये जाऊन ते विकले जातात चांगले आंबे म्हणून. पण इकडून जे नॉर्मली आहेत एकदम सावकाश काढले जातात तेच आंबे काढतो आणि आम्ही घेऊन जातो. अदरवाईज ते आंबे असत नाही पडलेले, ते काळे डागळतात, बेसिकली खराब होतात, नासतात. चला चाललंय एवढे आंबे घेऊन चालले. हे बघा आपले आंबे घेऊन चालले आहेत. साखरमणी खायचून निला खारघर वरून. कसं वाटतंय? मजा येते. आंब्याचं गाळ कधी उचललेलं का पहिले? नाही. आणि हा मधला साखरमणी खायचून निला हो पनवेल. कसं वाटतंय? मग तू हाताने पकड ना. अरे तू काय काय पकडणार? उलूचं तू ऑलरेडी 2 बॉटल पकडल्या, पकडून पकडून पायाला पण लागल्या. तुलाच पकडायची वेळ येईल आम्हाला. मस्त प्लॅन आहे. अशा प्रकारे या नवीन गाडीच्या डिक्कीचा टेम्पो म्हणून मस्त प्रकारे वापर करण्यात येत आहे. आणि 2 शब्द बोलायचे झालेच तर एवढी सगळी मेहनत केली या 2 चिमुकल्यांनी आणि हे या दोघांनी. सो मला लवकरच सांगायला खुशी होत आहे की मी यांना नवीन प्रोजेक्ट असाईन करत आहे, प्रोजेक्ट फणस. म्हणजे आता फणस काढायला मी यांना नेत आहे. तू बघितलं आया कधी फणसाचं झाड? हो बघितलं आहे ना गावात माझ्या. आयाचं गाव मिठभाव आहे. तर आया मिठभावला उद्या जाणार आहोत ना आपण. तो पण आम्ही 3rd ब्लॉग करू. आत्ताचा फर्स्ट ब्लॉग आत्ता आम्ही स्लीप होतं राहिलेलो. आणि हा आम्हाला टॉमी फॉलो करताना टॉमी आणि महेंद्र दादा, पप्पा आणि किरण. महेंद्र दादा नाही. अरे मला महेंद्र दादाच मला काय माहिती असं नाव लक्ष. व्हिडिओ बघितला ना येतील. सो महेंद्र बाहुबली आहे आमच्या जिजाजींचं नाव आहे. आणि मी नेहमी त्या महेश दादाला महेंद्र दादा बोलते. सो सॉरी महेंद्र जिजाजी. आंब्याचं कसं बघितलं तर थोडंफार असं खाली असतं, पण हे बघितलं तर थोडं असं उंच असं स्प्रेड असतो त्याचा. फणस बघा इथे लागलेले. रेकॉर्ड नको कर. इथे फणसाचा पाऊस होता ना. महेश दादा आता फणस काढतोय. ती दोरी आहे ना ती रस्सीनी त्याला फणसाला बांधलाय आणि असं त्या देठापासून त्याने ओढलंय. आणि आता बघाल तर रस्सीनी तो फणस असा खाली खाली सोडलाय. आणि मग जो खालचा माणूस आहे तो इझिली तो फणस काढू शकतो. सो हा कापा फणस आहे. हे झाड पूर्ण कापा फणसाचं आहे. काल आम्ही खाल्ला तो पप्पा बोलतात. आजूला मिळालेलं आहे चक्री. फुटलेले ते लहान मुलांचं हे मस्त असतं. यांना घेऊन गेलात तर जे आणायला गेलात त्याच्या व्यतिरिक्त जे नाव नको ते सगळं घेऊन येतात. हे बघा हिला जळलेली चक्री कोण ठेवतं? हे काय मिळालेली.
आता झालेलं आहे आम्ही आजच्या दिवस एवढंच. आजचा दिवस एवढाच, म्हणजे आता आम्ही रॅप करतोय. स्पायडरमॅन उतरताना स्पायडरमॅन उतरताना कैसन दिला फणस, कैसन दिला. तुमच्यासाठी फ्री, तुमच्यासाठी फ्री. ऑ येस. असा फायदा मालवणी मुलाशी लग्न केल्याचा. चला मी उतरायचा प्रयत्न करताना पणसाच्या देठाला पान वगैरे लावू शकता, म्हणजे चीक आहे तो लागत नाही इथे तिथे. बघा दोन फणस आले का सगळे. बसा पटापट. खाली ठेव. नाही खाली ठेव, अंगावर नको ठेव. हा खाली ठेवा या. ए तू टी शर्ट उलटा का घातलाय. डिंक लागलं ना रे. हा असा होता आमचा फणस आणि आंबे काढण्याचा दिवस. येस, एन्जॉय केलं ना सगळ्यांनी. आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी लवकर या. पुढच्या वर्षी आंबे काढूक लवकर या. पण अजून भरपूर आंबे आपण काढूया. हा. पण येस, उद्याच्या ब्लॉग मध्ये बघूया अजून काय करताय. ठीक आहे, तोपर्यंत टाटा बाय बाय. अरे बापरे, कोणाचं ते बाहेर पकडलं नाही या. मी बरोबर पकडलं. माझ्या गाडीला काय झालं नाही पाहिजे. बाकी तुम्ही सगळं बघा. गळ पकडून हात दुखलेला आहे असं वाटतंय. हातात हात चिकटलाय. वळलंय वळलंय. लाडूसारखं.